चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा आज आपण या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं चॅप्टर मानवी डोळा पाहणार आहोत। आता मानवी डोळा अतिशय महत्त्वाचं का, मी परत तुम्हाला तेच सांगतो की आयोगाचे जर प्रश्न आले असतील तर आपण त्याला महत्त्वाचं म्हणतो आणि त्यानुसारच आपण करतो। आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत स्पेशली मानवी डोळ्यावरती, सध्याच्या गट ब कंबाईनला सुद्धा विचारलेला आहे। त्यामुळे आपल्याला हे चॅप्टर व्यवस्थितरित्या पाहायचं आहे। हे चॅप्टर जर पाहिलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की याच्यामध्ये काहीच नाहीये। हे 5 मिनिटाचं चॅप्टर आहे, एकदा मी शिकवलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2 ट्रिक्स सांगितल्या की तुम्ही ते 5 मिनिटांमध्ये करताल, पण त्या 5 मिनिटांसाठी तुम्हाला हे पूर्ण लेक्चर अतिशय व्यवस्थितरित्या पाहावं लागणार आहे। कारण आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगतोय पूर्ण कंप्लीट लेक्चर मध्ये जर तुम्ही ते व्यवस्थित केलं तर तुम्ही ते 5 मिनिटं देऊ तयार करू शकता आणि परीक्षेला जाताना तुम्हाला किती द्यायचे, फक्त 5 मिनिटं, मग तुमचं हे चॅप्टर कंप्लीट होतंय। मानवी डोळा आता तुम्हाला सांगतो की आपण परीक्षेला जे येतंय किंवा त्याच्या आजूबाजूचा एरिया कव्हर करतो म्हणजे काय। आता मानवी डोळ्यापासून मी सुरुवात करायला पाहिजे का? माणसाला 2 डोळे असतात, काहींचे घारे डोळे असतात, काहींचे निळे डोळे असतात, मग माणसाचे काहींचे टपोरे डोळे असतात, असलं काही सांगायचंय का? अजिबात नाही। परीक्षेची रिक्वायरमेंट काय आहे? तुम्ही परीक्षा देणार आहे त्याला विचारणार काय, तर डायरेक्टली त्याची रचना पाहायची आहे ना, डायरेक्टली त्याची रचना पाहायची आहे। मग रचना पाहताना ही डायग्राम जर समोर ठेवली तर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पेपर द्यायचा आहे का? नाही। मग ही एवढी किचकट डायग्राम पाहून तुम्हाला असं वाटेल की आता मी काय करू, हे लय अवघड वाटतंय, एक पण नाव मला ओळखीचं वाटत नाहीये, कसं काय करायचं, बरोबर आहे ना। मग तुमचा हा प्रश्न सोडवण्यासाठीच आपण आपल्या संपूर्ण बॅच मध्ये काय केलेलं आहे, आपण PYQ त्याच्या संदर्भाने आपलं लेक्चर बनवणं आणि ते पाठ राहण्यासाठी, फॅक्ट पाठ राहण्यासाठी ट्रिक्स आणि तो कन्सेप्ट, ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित मिलाप म्हणजे काय आहे, आपलं हे बॅच किंवा आपलं लेक्चर आहे। मग आता तुम्हाला हे नाही लक्षात राहणार आहे, पण तुम्हाला मी एक शब्द सांगतो तो लक्षात राहील, CIPLR, मराठीमध्ये त्याला सिप्लार म्हणा, फक्त स्पेलिंग करताना सिप्लार एकदम AR नका करू, सिप्लार शब्द किती येतं, 1 2 3 4 5 एवढे अक्षर लक्षात ठेवा। याच्यात मला असं वाटत नाही, मी ग्रुपला पण टाकले की हे पाठ करण्यासाठी तुम्हाला काहीतरी क्वांटम फिजिक्स लागणार आहे किंवा एकदम डेंजर काहीतरी लागणार आहे, काही गरज आहे का? नाही। मग सिप्लार शब्द लक्षात राहिला तुमच्या, झालं, तुमची डोळ्याची रचना पाठ झाली। काय झाली? डोळ्याची रचना कंप्लीट तुमची पाठ झाली। मग काय करायचंय, सिप्लारचं रचना आहे ही, कशी आहे रचना, बाहेरून आतमध्ये, म्हणजे आता मी बोलतोय माझा डोळ्याचा बाहेरचा भाग तिथपासून तर आतपर्यंतची रचना कशी आहे, सिप्लार अशी आहे। मग काय आहेत ते घटक, C म्हणजे कॉर्निया, I म्हणजे आयरिस, P म्हणजे पपिल्स, L म्हणजे लेन्स आणि R म्हणजे रेटिना। ऐका, कॉर्निया, आयरिस, पपिल्स, लेन्स, रेटिना, मराठीमध्ये पारपटल, बुबुळ, बाहुली, भिंग आणि दृष्टीपटल। एक प्रश्न तर सॉल्व्ह झाला तुमचा। इथे MCQ कसाही आला, आतून बाहेर विचारलं, बाहेरून आत विचारलं, कॉर्निया नंतर काय विचारलं, पपिल्सच्या आधी काय विचारलं, कसंही विचारलं तर एक तर MCQ तुमचा क्लिअर झाला सिप्लार या शब्दामध्ये। आता त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन डिटेल मध्ये विचारलं तर सांगतो तुम्हाला काय करायचंय। एक तर पहिली गोष्ट रचना कळली, त्याच्यासाठी ही किचकट डायग्राम पाहिजे तुम्हाला? अजिबात नाही। आपल्या डोक्यात काय ठेवायचं, मानवी डोळा आहे, मग सगळ्यात बाहेरचा भाग काय असला पाहिजे, C, त्याच्या आतला I, P, L, R, दॅट्स इट ना। तुम्हाला करायचं काय त्या रचनेचं, की हे असंच पाहिजे किचकट वगैरे, नाहीतर डायरेक्टली हे 5 काय येतं, आवरण येतं एका आतमध्ये एक मध्ये। मग काय हे आहे कॉर्निया, मग ते काय करतं तिथपासून सुरुवात करायची, I, आयरिस, P, पपिल्स, L, लेन्स, R, रेटिना। मग आता आपण एक एक पाहूया। पारपटल काय आहे, सगळ्यात बाहेरचा भाग आहे, मग त्याला पहिलंच काय आहे की तो काय आहे, घर आहे, घराचं गेट किंवा आपल्या कंपाऊंडचं, कंपाऊंड नसेल तर डायरेक्ट घराचा दरवाजाचं काम कोण करतं, कॉर्निया, ते काय करतं, बाहेरच्या प्रकाशाला आतमध्ये डोळ्यामध्ये प्रवेश देण्याचं काम करतं। काय करतं, प्रवेश देण्याचं काम करतं। झालं, डोळ्याला प्रवेश मिळाला, मग प्रवेश मिळाल्यावरती डोळ्याच्या आतमध्ये त्या प्रकाशाचं काय होईल, आता आपण पहिल्या चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे प्रकाशाच्या अपवर्तन, परावर्तन, विकिरण आणि अपस्करण। त्याच्यामध्ये अपवर्तन की परावर्तन होईल। आता तुम्हाला जर तिथं स्टेटमेंटला आलं डोळ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रकाशाचे परावर्तन होऊन प्रकाश आत जातो, परावर्तन कसं होईल, कारण तुम्हाला हा कन्सेप्ट मी एकदम डिटेल मध्ये शिकवलेला आहे की असा प्रकाश किरण आदळल्यानंतर तो जर तिथून रिटर्न आला, परत आला, तरच ते परावर्तन। हे मला असं वाटत नाही की अपवर्तन आणि परावर्तन मध्ये तुम्हाला शंका घ्यायला सुद्धा जागा ठेवली, एवढ्या डिटेल मध्ये ते व्यवस्थित घेतलेलं आहे।
परत रिटर्न येणे म्हणजे परावर्तन, आणि तोच त्याचा मार्ग बदलून थोडीशी दिशा चेंज करून पुढे जाणे म्हणजे अपवर्तन. हे दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे डोळ्यात प्रकाश गेल्यावर काय होणार आहे? अपवर्तन होणार आहे. कारण प्रकाशाला आतमध्ये जायचंय. कुठपर्यंत आतमध्ये जायचंय? ह्या 5ही लेअर मध्ये जायचंय आणि शेवटच्या लेअरवरती चित्र तयार करायचंय. तुम्ही जी समोर सुंदर मुलगी मुलगा बघताय त्याचं चित्र कुठे तयार होणार आहे? रेटिनावरती तयार होणार आहे. मग ते मेंदूला सांगणार आहे की असं असं चित्र तयार झालंय. मग मेंदू त्याला सांगणार आहे की अरे हा हे जाडा मुलगा आहे, ही सुंदर मुलगी आहे, हा उंच मुलगा आहे, काहीतरी सांगाल ना चित्र. तर ते चित्र तयार होऊन कुठे जाणार आहे? इथून सेन्सेशन तुमच्या मेंदूला जाणार येतं आणि मेंदू तशी ऍक्शन तुम्हाला रिॲक्शन देणार आहे. अशी प्रोसेस आहे. सुरुवातीला काय झालं? प्रकाश किरण आला, कॉर्नियामध्ये एंट्री मारली, कॉर्नियामधून एंट्री मारली म्हणजे प्रकाशाचा प्रवेश झाला, प्रकाशाचं अपवर्तन झालं. बस एवढंच लक्षात असू द्या, जास्त काही डोकं लावू नका. तिथं आतमध्ये गेलं. दुसरं काय नंबरला आहे? आयरिस. आयरिस म्हणजे काय? बुबुळ. बुबुळाने काय केलं? त्या प्रकाशावरती नियंत्रणाचं काम करणार. आता जसं एखादी गोष्ट एंट्री केली की त्याच्यावरती कंट्रोल पण असला पाहिजे ना. एंट्री केली म्हणजे काय? लगेच काहीतरी त्याला चाळणी वगैरे काहीतरी असलं पाहिजे. मग नियंत्रणाचं काम कोण करतं? तर आयरिस म्हणजे बुबुळ करतं. तिथून पुढं प्रकाश तिसऱ्या टप्प्यात गेला. पपिल्स म्हणजे बाहुली. बाहुलीने काम काय केलं? बाहुली म्हणजे काय? पहिली गोष्ट माहिती का तुम्हाला? आता तुम्हाला बुबुळ माहिती, काळ्या रंगाचा जो आपला मोठा टिपका असतो. आता बुबुळामध्ये काहींचे घारे असतात, निळे असतात, वेगवेगळ्या कलरचे बुबुळ असतात. मग दुसरं काय त्याच्यामध्ये? बुबुळामध्ये एक छोटस आतमध्ये छिद्र असतं, छोटस छिद्र असतं, ते असतं बाहुली म्हणजे पपिल्स. आपण का बाहुल्या का हलवतो इकडे इकडं, बरोबर का? ते काय करतं? ते प्रकाशाचं प्रमाण नियंत्रणाचं काम करतं, प्रमाण ठरवतं. म्हणजे काय लक्षात ठेवायचं? बाहुली पपिल्स, पी फॉर प्रमाण, प्रकाशाचं प्रमाण. प्रमाण कसं पहा. आता एखाद्याने तुमच्या डोळ्यावरती डायरेक्ट आणून बॅटरी टॉर्च चमकवला तर काय होणार आहे? डोळे लगेच तुम्ही असे मिचकवता ना, असे बारीक करता. प्रकाशाचं काय होतं? जास्त आल्याने आकुंचन करता. त्याच्यानंतर खूप दूरची वस्तू पाहायची, डोळे वाटारून बघता, बरोबर आहे? म्हणजे काय करता? आपलं प्रसारण करतो आपण. हे करणं म्हणजे काय? बाहुलीचं काम आहे प्रकाशाचं प्रमाण ठरवणं, किंवा प्रकाश अचानक आला तर थोडेसे डोळे बारीक करणं किंवा बाहुली बारीक करणे वगैरे. हे काम काय करतं? ते काय करतं? ते छिद्र काम करतं. त्यानंतर लेन्स. लेन्स माहिती आहे तुम्हाला? कॅमेऱ्यामध्ये काय करतो आपण? झूम इन झूम आउट, बरोबर? जवळ घेणं लांब घेणं. कशाच्या बेसिसवरती? ती वस्तू कशी आहे, कुठे आहे, काय आहे, ह्या बेसिसवरती आपण त्याला झूम इन झूम आउट करतो. मग झूम इन झूम आउट म्हणजेच काय? प्रकाशीय भाषेत नाभीय अंतर काय करणं? ऍडजस्ट करणं, पुढं करणं, मागं करणं. आता नाभीय अंतर काय आहे हे विचारू नका तुम्ही लगेच. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय की हा आरसा आहे सपोज, याच्यामध्ये प्रकाश किरण अपवर्तनानंतर त्याच याच्यामध्ये ज्या एकाच बिंदूत एकत्र येतात ते असते मुख्य नाभी, आणि हे असतं नाभीय अंतर. हे आपण पार्ट 2 मध्ये प्रकाशाच्या किंवा याच्यामध्ये डिटेल पाहिलंय. मग ते नाभीय अंतर काय करतं? प्रतिमा तयार करण्याच्या पूर्वी ती कुठं होणार आहे, काय होणार आहे, हे सगळं डिसाईड कोण करतं? ते अंतर करतं. मग ते अंतर कमी जास्त करण्यासाठी काम कोणाचं आहे? ते भिंगाचं काम आहे, बरोबर आहे? भिंगाचं काम आहे ते नाभीय अंतर कमी जास्त करणं. आणि ह्या सगळ्या प्रोसेस मधून गेल्यावरती शेवटच्या टप्प्यात ह्या रेटिनावरती एक तुमची इमेज तयार होते. हा एक पडदा आहे, तिथं ह्या प्रोसेस मधून, ह्या गोष्टींमधून गेल्यावर प्रकाशातून इमेज तयार होते. प्रोसेस किती सिंपल आहे पहा. माझ्या समोर एखादा वस्तू आहे, वस्तूपेक्षा आपण मुलगा किंवा मुलगीच पकडू कारण ते लगेच क्लिक होईल. ते पाहिलं तुम्ही तर पहिल्यांदा प्रकाशामध्ये काय केलं? एंट्री केली. कशातून केली? कॉर्नियातून. त्याच्यानंतर काय? आयरिस. आयरिसने काय केलं? कंट्रोल केलं प्रकाशाला. त्यानंतर काय? पपिल्स. बाहुलीने काय केलं? ती जर एकदम जवळ असेल किंवा तुम्हाला बॅटरीचं सांगितलं तर ते प्रमाण म्हणजे एकदम जवळ असेल तर थोडस कमी करणं, आकुंचन पावणं. आणि खूप दूर असेल, खूप दूरवरती खूप सुंदर काहीतरी तुम्हाला दिसतंय तर तुम्ही एकदम असं डोळे टकटव करून बघता ना, ते म्हणजे प्रसारण करणे. हे कोण काम करतं? बाहुली करते. त्यानंतर लेन्स काय करतं? लेन्स फक्त झूम इन झूम आउट म्हणजे खूपची दूरची पाहायची आहे तुम्हाला वस्तू, त्याच्यासाठी नाभी अंतर ऍडजस्ट करावं लागेल ना, तरच प्रतिमा योग्य ठिकाणी तयार होणार आहे. मग ते नाभी अंतर ऍडजस्ट करण्याचं काम कोण करतं? लेन्स करते. आणि आर काय? शेवटी दृष्टीपटल म्हणजे ते एक पटल आहे. दृष्टी म्हणजे पाहणे आणि पटल म्हणजे एक पडदा. तिथं ते इमेज तयार करतं. क्लिअर? इथे इमेज तयार झाली. इमेज तयार झाल्यावरती ती कशी आहे याचं नॉलेज डोळ्याला आहे का?
नाही, डोळ्याला काय नॉलेज आहे? डोळ्याने ती प्रतिमा तयार केली आणि त्याचे सेन्सेशन मेंदूला गेले, मेंदूने सांगितलं हा ही वस्तू अशी अशी आहे, हे असं असं तुला करायचंय, ओके. तिथून लगेच काय आली? ऍक्शनची रिॲक्शन, त्याला संवेदना गेली किंवा मग बाकी अवयवांना दिली, हाताला दिली, पायाला दिली. जसं तुम्हाला उदाहरण सांगतो की गरम आहे, गरम वस्तूला तुम्ही हात लावला, मेंदूला गेलं, मेंदूने सांगितलं की ते गरम आहे, त्याला हात नको लावू. किंवा तुम्ही एखादी वस्तू पाहिली, त्या मेंदूने सेन्सेशन तुम्हाला दिलं, तर तुमच्या हात वेगवेगळ्या अवयवांद्वारे तशी ऍक्शन ची रिॲक्शन होत असते. ही सगळी झाली प्रोसेस, ही झाली डोळ्याची रचना. याच्यात पर्यंत काही तुम्हाला अवघड वाटलं का? याच्यावरतीच प्रश्न विचारला जाणार आहे. काय काय करतं विचारणार आहे, कुठला अवयव काय काम करतो, किंवा दृष्टी क्रम विचारणार येतं, बरोबर. अजून डिटेलमध्ये घुसले तर काय विचारतील? हे जे भिंग आहे, त्यानंतर हे जे दृष्टीपटल आहे, दृष्टीपटलामध्ये 2 प्रकारच्या पेशी असतात. दृष्टीपटलात 2 प्रकारच्या पेशी असतात. एक असते दंडपेशी, दुसरी असते शंकुपेशी. कोन शेप किंवा कोन सेल आणि रॉड सेल. ओके, मग तुम्हाला काय विचारणार येतं की यांचं काम काय आहे? तर दंडपेशीचं काम काय आहे? प्रकाश जर अंधुक वगैरे असेल तर तो फुल्ली करून त्याला चांगल्या प्रकारे वस्तू दिसणे, म्हणजे प्रकाशाचं कंट्रोल वगैरे करणं, आकुंचन प्रसरण करून, हे काम आहे रॉड पेशी म्हणजे दंडपेशीचं. आणि शंकुपेशीचं काय आहे? रंग जे येतं, हा रंगात डिफरन्स करणे, म्हणजे हा रंग काळा आहे, हा रंग हिरवा आहे, हा रंग निळा आहे, पिवळा आहे, हे रंगाचं काम ओळखण्याचं काम कोण करतं? शंकुपेशी. क्लिअर झालं दोन्ही. त्याच्यानंतर अजून डिटेलमध्ये गेले तर काय विचारतील? एक विचारतील की हे भिंगामध्ये जे आकुंचन प्रसरणाचं काम करतं किंवा समायोजन शक्ती म्हणतात त्याला, ते समायोजनाचं काम कोण करतं? तर समायोजन पेशी, म्हणजे कमी आहे जास्त आहे नाही का सांगितलं तुम्हाला, तर ते सिलियरी पेशी, समायोजन म्हणजेच सिलियरी सेल काम करतं. हा जरा अजून एक फॅक्ट तुम्हाला विचारलीस तर. बाकी तुम्हाला कन्सेप्ट तर क्लिअर झालाय, कन्सेप्ट नंतर फॅक्ट पण क्लिअर झाली, एक ट्रिक्स मध्ये तुम्हाला रचना आता लक्षात आलीये. त्यानंतर तुम्हाला इथून शिकून पुढे गेलो, तुम्हाला वाटेल विज्ञान सोपं आहे, भारी आहे, पण परीक्षेला विचारलं जाईल खालीलपैकी रंगांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या सेलच्या याच्यामुळे असू शकतो. मग तुम्ही तिथं म्हणताल 100% मला आठवतंय, एक तर पर्यायात असतं रॉड सेल म्हणजे दंडपेशी, दुसरं असतं शंकुपेशी, तिसरं असतं वरीलपैकी दोन्ही, आणि चौथं असतं कोणतेच नाही. तुम्हाला वाटतं 100% मी वाचलेलं आहे, मला हे आठवतंय, पण शंकुपेशी का दंडपेशी हेच कळत नाही. म्हणून आपण काय करतोय, प्रत्येक वेळेस पाठ करण्यासाठी ट्रिक्स सुद्धा सांगतोय. ट्रिक्स काय सांगायची? शंका कशात आहे तुम्हाला? रंगामध्ये शंका आहे, लाल आहे का हिरवा आहे निळा आहे, म्हणजे शंका कशात येते की मला एक्झॅक्ट कलर आठवत नाही रे, मी पाहिलाय तो ड्रेस, मला आवडलाय तो शर्ट, पण मला रंगात शंका आहे की तो लाल आहे की थोडासा फिकट आहे की गडद लाल आहे, नाही आठवते. म्हणून शंका रंग, आणि प्रकाशाला तर काय दंड आहे, बाकीचं उरलेलं एकच पाठ करायचं. ट्रिक्स एकालाच करायची, सगळ्याला ट्रिक्स नाही करायच्या. नाहीतर तुम्हाला जर 2 टॉपिक असतील आणि डिफरन्स करायला एकाला ट्रिक्स बनवली आणि दुसऱ्याला बनवली, तिथं जाऊन कन्फ्युजन असं व्हायचं की ट्रिक्स याची आहे का त्याची. तसं नाही करायचं, एकाच गोष्टीला ट्रिक्स बनवायची, एक्झॅक्ट दुसरी आपोआप लक्षात राहते. कारण ट्रिक्स कुठं बनवायची आहे, कन्फ्युजन जिथं होतंय तिथंच आपण हे करतोय. लक्षात आलं इथपर्यंत? मला असं वाटत नाही की काही तुम्हाला शंका असेल. त्यानंतर मानवी डोळा ऍज अ भिंग म्हणून काम करतो. त्याच्यामध्ये 2-3 फॅक्ट लक्षात घ्या की मानवी डोळ्याचे नाभीय अंतर किती आहे? तर 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर. गोलाचा व्यास किती आहे? 2.4 सेंटीमीटर. आणि तिसरं काय? निकटतम सुस्पष्ट लघुत्तम अंतर. आता हे काय? निसूल. सपोज एखादी वस्तू जवळ आहे आणि ती पाहण्यासाठी मला डोळ्याला अजिबात सुद्धा त्रास द्यावा लागत नाही. त्रास म्हणजे काय? मला डोळे आकुंचन प्रसरण किंवा थोडा जोर, थोडा पुढं मागं असं काहीच करावं लागत नसेल तर समजायचं ते काय? मला ती वस्तू स्पष्ट दिसतीये, म्हणजे निकट म्हणजे जवळची वस्तू स्पष्ट दिसण्यासाठी कसलाच त्रास होत नाही. ते अंतर किती असायला पाहिजे? तर मग ते निकटतम किंवा सुस्पष्ट दृष्टीचे, डायरेक्टली तो हे परत तुम्हाला, सुस्पष्ट दृष्टीचे
निकटतम अंतर ते किती आहे मग? तर ते आहे 25 सेंटीमीटर. किती आहे ते? 25 सेंटीमीटर. याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे पहा आयोगाने की निकटतम दृष्टीचे लघुत्तम अंतर किती, निकटबिंदू म्हणतात त्याला, ते असतं 25 सेंटीमीटर. म्हणजे मला 25 सेंटीमीटरची वस्तू पाहताना अजिबात सुद्धा डोळ्याला त्रास होत नाही, मला किंवा तुम्हाला. हे आयडियल एक. मग प्रत्येकाचे डोळे जसे खराब जास्त कमी जास्त त्याचं ते अंतर बदलू शकतं. पण एक नॉर्मल निरोगी माणसाचं स्टेटमेंट काय इथं? निरोगी माणसाचं. नाही तर मला चष्मा 1.5चा आणि माझं अंतर मग तेवढं असण्याचं काही कारण आहे का? नाही. तर निरोगी माणसाचं सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर 25 सेंटीमीटर आहे. झाले फॅक्ट क्लिअर. आता सगळ्यात महत्वाचं दृष्टीदोष. काय? दृष्टीदोष. दृष्टीदोष मध्ये 4 प्रकारचे दोष आपल्याला येतं. एक निकट दृष्टिता म्हणजे मायोपिया, एक दूरदृष्टिता, हायपरमेट्रोपिया, वृद्ध दृष्टिता, प्रेस्बोपिया आणि रंगांधळेपणा, कलर ब्लाइंडनेस. आता पहा, हे तर तुम्हाला खूप जास्त अवघड आहे असं वाटतं, कारण तुम्हाला नाही कळत की बऱ्याच जणांना निकट दृष्टिता म्हणजे काय, नक्की त्यात भिंग कसं होतं, बुबुळ कसं होतं, नाही कळत. मी तुम्हाला आता अशा प्रकारे सांगतो की तुम्हाला आयुष्यातही कधीच हे विसरणार नाही आणि परत कधी वाचावं सुद्धा लागणार नाही. हे फक्त एकदा तुम्ही आज पाहिलं तर. काय विचारणार आहे प्रत्येक याच्यामध्ये? एक दोष जर विचारला तर दोष काय येतो, म्हणजे त्या दोष निकट दृष्टिता झाली म्हणजे नक्की काय होतं, कारण काय, म्हणजे का होतं तसं, आणि त्याच्यावरती उपाय काय. आता डायग्राम वगैरे तुम्हाला काय ते मी तुम्हाला परत सांगितलं, परीक्षेची रिक्वायरमेंट नुसारच अभ्यास करायचा. प्रश्न काय विचारणार येतं? निकट दृष्टितेमध्ये डॅश डॅश होतं, जवळचं दिसत नाही, लांबचं दिसत नाही, जवळचं लांबचं दोन्ही दिसत नाही, असंच विचारणार आहे ना. मग तो दोष म्हणजे काय, तो कशामुळे झाला, भिंग काय झालं, त्यानंतर बुबुळाची काय रचना झाली, आणि त्याच्यावरती उपाय म्हणून तुम्ही काय करणार. आता हे सगळं आपल्या चष्म्याशी रिलेटेड येऊन थांबतं. म्हणून तुम्ही काय करायचंय, हा चष्मा समोर ठेवायचा आहे. तुम्हाला बऱ्यापैकी जणांना चष्मा आहे. ते लक्षात ठेवायचे. निकट दृष्टिता, निकट म्हणजे काय हो? निकट म्हणजे जवळ. दृष्टिता म्हणजे काय? दृष्टिता म्हणजे दृष्टी ना, दिसणे. निकट दृष्टिता म्हणजे जवळचं दिसतं. मग जवळचं दिसतं म्हणलं कुठलं दिसणार नाही, लांबचं नाही. क्लिअर? दोष कळला? दोष कळला का तुम्हाला? निकट म्हणजे जवळचं, दृष्टिता म्हणजे दिसणे, जवळचं दिसतं लांबचं नाही, हा दोष म्हणजे निकट दृष्टिता, मायोपिया. क्लिअर? क्लिअर. आता बऱ्याच जणांना मायनस प्लस मध्ये नंबर असतो, बऱ्याच जणांना अजूनही वाटतं मायनस म्हणजे कमी नंबर, प्लस म्हणजे लय मोठा नंबर. वाटतं का नाही अजून पण? तसं नाही. आता पहा, बऱ्याच जणांना नंबर आहे आणि मायनस मध्ये, मग आता तुम्हाला असेल तर वेल अँड गुड, नसेल तर तुमच्या मित्र कुणीतरी आठवा की त्याला हा नंबर आहे आणि त्याच्यावरती त्याला निकट दृष्टिता हे आजार देऊन टाका. इथून पुढचे सगळे तुमचे काय होतील, कन्सेप्ट क्लिअर लक्षात राहतील. या आपण कसं जाऊ पहा. हे तर कळलं तुम्हाला, तुमचा मित्र आहे किंवा तुम्ही स्वतः आहे. मी माझ्यावरून सांगतो, मी स्वतः आहे. निकट दृष्टिता मायोपिया मला आहे, म्हणजे मला जवळचं दिसतं, दूरचं दिसत नाही. लायब्ररीतलं जवळचं दिसतं ना सगळ्यांना, दूरचं दिसत नाही, म्हणजे काय, निकट दृष्टिता आहे. आता दोष झाला म्हणजे नक्की काय कळलं, कारण का झालं तसं. कारण माझी अभिसारी शक्ती वाढली. कशामुळे होतं ते? अभिसारी शक्ती वाढली. आता अभिसारी शक्ती म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे ऑलरेडी आरशामध्ये. अभिसारी म्हणजे झूम इन करणं. एखादी वस्तू जर तुम्हाला झूम करून पाहिजे असेल तर अभिसारी शक्ती, आणि जर तुम्हाला विखुरलेली पाहिजे असेल मोठ्या ह्याच्यात तर अपसारी. त्याचं उदाहरण पण सांगितलं. डॉक्टरला ज्यावेळेस तुमचं कान किंवा नाक चेक करायचं आहे, तो काय करणार, अभिसारी म्हणजे अंतर्वक्र आरसा वापरणार, आणि अभिसारी शक्ती म्हणजे तो झूम इन करून बघणार, त्याला कमी पार्ट मोठ्या ह्याच्यात पाहायचा आहे. आणि आपली गाडी ट्रक चाललेली असते, त्याची जी साईडचा आरसा असतो त्याच्यात आपल्याला खूप जास्त मागचा एरिया छोट्या आरशात पाहायचा असतो, बरोबर आहे. म्हणजे ती झाली
अपसारी शक्ती. बरोबर, एवढं तर कळलं. मग आता इथं काय झालंय, अभिसारी शक्तीत वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्ही एवढं लक्षात ठेवा, मायनस मध्ये तुम्ही लायब्ररीत वाचताय तर तुमची झूम करून करून काय झालंय, अभिसारी शक्ती वाढलेली आहे. ते पण जाऊ द्या. आता दुसरी कारण काय काय होते, दोन गोष्टीत बदल होतो, एक म्हणजे बुबुळ आणि एक म्हणजे भिंग. बुबुळ काय होतं, मग कुणाचं चाललंय आपलं सगळं हे, निकट दृष्टिताचं. बुबुळ काय होतं, लांबट होतं, लांबट. आणि भिंग काय, फुगीर बनतं, फुगीर. ऐकायला सगळं सोपं वाटतं, परीक्षेला जेव्हा दोन्ही एकत्र येतं ना त्यावेळेस येत नाही. म्हणून मी तुम्हाला ह्या ट्रिक सांगतोय. मग तुमचा मित्र किंवा तुम्ही स्वतः किंवा मी माझं सांगतो, मला निकट दृष्टीत आहे, मला जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. मी लांबचं दिसत नाही याचा अर्थ माझी अभिसारी शक्ती वाढलेली आहे. मी माझं बुबुळ लांबट आहे, म्हणजे मी ट्रिक्स काय बनवणार की मी लय लांबट बोलतो, मी शॉर्ट मध्ये उरकवत नाही, मी खूप लांबट बोलतो. तुम्ही स्वतः किंवा तुमचा मित्र ज्याला तुम्ही हे डिसाईड केलंय निकट दृष्टीता, तो कसा आहे, लांबट बोलतो, उरकीतच नाही एका मिनिटामध्ये. एखादा विषय त्याला की काहीतरी सांगायचंय, त्याला बाहेरून आला तो लायब्ररीमध्ये आणि त्याला सांगायचंय की बाहेर असं असं पाहिलं, तो म्हणतो ये मित्रा बाहेर, बाहेर वगैरे बोलून घेतो आणि एकदम माहोल तयार करून सांगतो, फुल लांबट. आणि फुल कशा गप्पा आणतो, फुगिरीच्या गप्पा आणतो. म्हणजे त्याचं भिंग कसं होतंय, फुगीर. लांबट बोलणारा फुगिरीच्या गप्पा मारतो, हा तो व्यक्ती. डन झाली निकट दृष्टीता. मला वाटत नाही एक पण मुद्दा याच्यातला तुमचा आता विसरेल. आणि उपाय, याच्यावरती उपाय काय करता, मग ही शक्ती कशी असते, ऋण शक्ती असते. तुम्हाला आधीच सांगितलं मी, सगळ्यांना मायनस चष्मा असतो ना बऱ्यापैकी, ऋण शक्ती असते. मग याच्यावरती उपाय म्हणून ऋण शक्तीचा तुम्हाला आंतरवक्र भिंगाचा काय असतो, चष्मा असतो, म्हणजे कॉन्क्यू लेन्स. बरोबर, तुमच्या चष्म्यामध्ये कॉन्केव लेन्स असते. आता हे सगळं निकट दृष्टीतेचं जर झालं तर एक्झॅक्ट याच्या अपोजिट काय राहणार आहे, दूरदृष्टीता राहणार आहे. त्याच्यासाठी ट्रिक्स करायची का मग आता, नाही. हा म्हणता लगेच, कारण दोन्हीला ट्रिक्स केल्या तर तिथं टाइमला तुम्हाला वाटेल की हा मित्र मी जवळच्याला दिलाय का लांबच्याला दिलाय, करायचंच काय. परत एकदा दोन्हीला काय करू आपण, कम्पेअर करू. निकट दृष्टीता, दूर दृष्टीता, हायपरमेट्रोपिया आणि मायोपिया. ओके, निकट दृष्टीता, मायोपिया, हायपर. आता काय करायचंय, दोन्हीचं सांगतो. पहिली गोष्ट, निकट दृष्टीतेत काय झालं होतं तुम्हाला, दोष म्हणजे काय, निकट म्हणजे काय, जवळचं म्हणजे जवळचं दिसत, लांबचं नाही. क्लिअर, याच्यामध्ये काही शंका नाही. दुसरं, अभिसारी शक्तीत वाढ, किंवा त्याचं नाव अभिजित देऊन टाका लगेच, अभिसारी शक्ती वाढ. तिसरं, त्याचं बुबुळ कसा बोलतो तो बाबा, लांबट बोलतो. भिंग आणि कशा आणतो, फुगिरीच्या गप्पा मारतो, म्हणजे भिंग फुगीर. आणि त्याच्यावर उपाय म्हणून काय केलंय, आंतरवक्र भिंग, त्याला चष्मा आहे. आणि तो कसा आहे सगळ्यांना माहिती आहे, मायनस म्हणजे ऋण. आता मला वाटत नाही याच्यामध्ये तुम्हाला काही विसरण्यासारखं आहे. आणि दूरदृष्टीतेमध्ये जर हे पाहायला गेलं तर एक्झॅक्ट उलट, दूर म्हणजे दूरचं दिसतं, जवळचं नाही. अभिसारी शक्ती वाढ इथं झाली म्हणलं, इथं काय होईल, अभिसारी शक्ती कमी. तिकडं काय होतं, बुबुळ लांबट, इकडे कसं असेल, बुबुळ शॉर्ट. इकडे भिंग कसं होतं, फुगीर, इथं भिंग कसं असेल, चपट. आणि इकडे उपाय म्हणून आंतरवक्र भिंग वापरलं, इथं बहिर्वक्र, बहिर्वक्रचा चष्मा राहील तुम्हाला. आणि त्याची शक्ती कशी आहे मग, पॉझिटिव्ह. बरोबर. आता अजून एक मुद्दा इथं, निकट दृष्टीतेमध्ये ती जी प्रतिमा तयार होती ती अलीकडे होती. कुठे होती, अलीकडे होती दृष्टीपटलाच्या. आपण जे पाहिलं ना, हे जे दृष्टीपटल आहे
याच्या अलीकडे प्रतिमा तयार होती. कशामध्ये? निकट दृष्टितेमध्ये. आणि दूरदृष्टितेमध्ये याच्या पलीकडे होती. एवढंच लक्षात ठेवा. मग आंतरवक्रवरून तुम्हाला अलीकडे म्हणायला काही जास्त अवघड नाही. आंतरवक्र भिंगामुळे ते कव्हर होतं, कारण अलीकडे होती म्हणून आंतरवक्र आणि पलीकडे होती म्हणून बहिर्वक्र. प्रतिमा दृष्टिपटलाच्या म्हणजे रेटिनाच्या पलीकडे तयार होती म्हणून. आता मला सांगा, तिकडचं जर तुम्ही एका मित्राला कंटिन्यू केलं तर आता याच्यातला कसाही प्रश्न विचारला, कसाही फिरून विचारला त्यांनी, तुमचा चुकला तर समजून घ्यायचं तुम्ही आताचं लेक्चर नीट पाहिलं नाही. आणि आता जर हे एकदा केलं तर हे परत वाचावं तरी लागेल का? म्हणून परत परत मी सांगतो, हे जर तुम्ही एकदा केलं तर परत तुम्हाला काय सायन्सला कुठल्या डबल रिव्हिजन 10 वेळा करण्याची गरज नाही. कारण कसं राहतं, इतिहास भूगोल सोपा असतो, सोपा विषय जास्त वेळा रिपीट वाचावा लागतो, कारण तो लक्षात येत नाही. तो समजायला सोपा राहतो पण तो लक्षात राहत नाही. तसं अवघड जे टॉपिक राहतात ना, मग तुमची नीट असेल, IIT असेल, याला कसं लय मोर रिव्हिजन नाही लागत. हे टॉपिक समजून घेणं महत्वाचं आहे. एकदा का समजले तर तुम्हाला कधीच अडचण येत नाही. म्हणून हे सायन्स तसं आहे. हे दोन्ही दोष आता तुम्हाला लक्षात आलेत. तिसरा दोष कुठला आहे मग आपला? हे पहा, दूरदृष्टिता आपण काही न करताच आपली होऊन गेली. वृद्धदृष्टिता याच्यामध्ये दोन्ही असतं. म्हाताऱ्या माणसांची समायोजन शक्ती पूर्ण संपलेली असते, त्यांना जवळचंही दिसत नाही, लांबचंही दिसत नाही, म्हणून त्यांना डबल लेन्सचा द्विभिंगाचा चष्मा वापरला जातो, ज्याच्यात निकट दृष्टिता संपवण्यासाठी जो आंतरवक्र भिंग असते ते वरच्या बाजूला असते चष्म्याच्या, आणि दूरदृष्टितासाठी बहिर्वक्र भिंग हे खालच्या बाजूला असते चष्म्याच्या. म्हणजे खालच्या बाजूच्या हे जे असतो ना चष्मा, याचा निम्मा वरचा पार्ट आंतरवक्र, खालचा बहिर्वक्र, आणि त्यांची समायोजन शक्ती पूर्ण संपलेली असते, कारण त्यांना ते कंट्रोलच करता येत नाही की बाबा कुठे वगैरे लेन्स मागं पुढे होणं. हे झालं वृद्धदृष्टिता. आणि रंगांधळेपणा तुम्हाला सांगितलं, शाखाकार पेशीमुळे रंगामध्ये काय होतं? कन्फ्युजन होतं. मोस्ट करून कुठल्या रंगामध्ये? लाल आणि हिरवा ह्या रंगांमध्ये काय होतं? कन्फ्युजन होतं की कुठला रंग लाल आहे, कुठला हिरवा आहे. हे तुम्हाला लक्षात असू द्या की रंगांधळेपणा मध्ये होतं. बाकी तुम्हाला डोळ्यासंबंधी आता एवढं समजल्यानंतर मला असं वाटत नाही की काही राहिलंय किंवा काही विचारतील. आता आपल्याला पेपर द्यायचा आहे, पेपरच्याच रिक्वायरमेंट नुसार आपण शिकलोय. मग तुम्ही काय त्याला विकिपीडिया सर्च करून आता त्याच्यात अभ्यास करणार आहे का? अजिबात नाही. म्हणून हे तुम्हाला सांगितलंय. सर्वसाधारण निरोगी मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा डॅश डॅश किंवा किती असतो तुम्हाला सांगितलंय 25 सेंटीमीटर. याच्यामध्ये काय आहे का? किती असतो टप्पा? 25 सेंटीमीटर. आणि दुसरा प्रश्न आहे, पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो. काय करतो? प्रवेश करतो. डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला डॅश डॅश म्हणतात. पर्याय तरी बघायला लागेल का तुम्हाला? पर्याय तरी बघायला लागेल का? CIPLR सिप्लार जर शब्द तुमचा लक्षात असेल, कॉर्निया प्रवेश करतो, आयरिस नियंत्रण ठेवतो, P पपिल्स प्रमाण ठेवतो, L नाभी आंतर समायोजन शक्ती तयार करतो, आणि R म्हणजे त्याच्यावरती ती प्रतिमा तयार होते. झालं ना पाठ? मग काय करायचंय तुम्हाला? कॉर्निया शोधायचा आहे. कुठे आहे कॉर्निया? 4 नंबर. आणि आता पहा, परत एकदा मी तुम्हाला त्याच गोष्टी सांगतो. कॉर्नियाचं काय म्हटलं जातं? कॉर्नियाला पारपटल म्हटलं जातं ना, पारपटल. मग जर तुम्हाला पारपटल पाठ असेल तरी प्रश्न सुटणार नाही. तुम्ही पारपटल शोधून करतात. म्हणून तुम्हाला इंग्लिश शब्द महत्वाचे येतं. मग ट्रिक्स आपण काय मराठीतून बनवू शकत नव्हती का? पारपटल दृष्टीना मग पाटरण अशी काहीतरी बनवू शकत होतो ना. इंग्लिशची केली, कारण इंग्लिशचं दोन्हीकडे पाहिजे. कॉर्नियाचं कॉर्निया, रेटिनाचं रेटिना. मग इथं ते दृष्टीपटल द्यायला पाहिजे होतं, इथं पारपटल द्यायला पाहिजे होतं. दिलं का? नाही. म्हणजे इंग्लिशला तर पर्यायच नाहीये. मराठीत सांगितलं, पण शब्द पाहताना प्रत्येक वेळेस आपण आपल्या हेडिंगला दोन्ही लँग्वेज मध्ये हेडिंग देतो, कारण मधला डेटा तर मराठीत विचारणार आहे तुम्हाला, पण ऍटलीस्ट जो मेन हेडिंग सब हेडिंग जे येतं ते तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये माहिती पाहिजेत. अशा प्रकारे ह्याच्यावरती आलेले आयोगाचे प्रश्न सुद्धा आपण पाहिलेत. मी परत एकदा सांगतो, PYQ, ट्रिक्स, कन्सेप्ट हे सगळे एकत्रित करून आपण आपलं प्रत्येक लेक्चर डिझाईन करत आहोत. चला, आजच्या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबूया. धन्यवाद.